प्रदर्शन खूप चांगलं होतं. नाही, खूप खूप चांगलं. स्पेशली हे दोन आहेत ना, कीर्तन आणि जया किशोर, द बेस्ट. बाकीचे बेस्ट असतील पण आम्ही नाही बघितलं ते. तर प्रत्येक त्याच्या फील्डमध्ये सगळे ओके आहेत. म्हणजे आजच्या पिढीला खरोखरच म्हणजे मला ते खूप चांगलं छान वाटलं ते. उपदेश केला. म्हणजे ज्या डे टू डे लाईफमध्ये जे प्रश्न उपस्थित होतात प्रत्येकाच्या, तरुण वयस्कर सगळ्यांसाठी परिवार, हे सगळं त्यांनी सुंदर विवेचन केलं. हा उपक्रम मुळात एक आगळा-वेगळा उपक्रम आहे. आगळा आगळा प्रश्नच नाही. तर तुम्हाला त्याबद्दल काही सांगायचं वाटतं? खूप चांगलं आहे. सकाळचं धन्यवाद. त्याच्यानंतर आणखी दुसरे कोणाचे प्रायोजक आहेत त्यांचे धन्यवाद. खूप चांगला कार्यक्रम त्यातून केला. काहीतरी घेतील नवीन पिढी. खूप चांगलं. भरपूर म्हणजे आजकालचे ड्रेस वगैरे हे ते चालले ना, त्यामध्ये त्यांना खूप शिकण्यासारखं किंवा काही पुढे करण्यासारखं वाटलं मला. म्हणजे खूप छान आहे. खूप आवडलं मला. हे आता आम्हाला कुठे बघायला मिळेल तुम्ही जे हे कार्यक्रमाव्यतिरिक्त इकडे बुक स्टॉल पण आहे. म्हणजे नाही वेगवेगळे ते stall ते बघितलं आम्ही. बुक स्टॉलही चांगले आहे. तर सगळे इंग्रजी पुस्तक आहेत. बाकी मराठी तेवढे आहेत बरेच चांगले. सर, काय एकंदर स्वास्थ्यांचा अनुभव राहिला तर त्याबद्दल खूप चांगलं आहे. सकाळी मी यायला आलो होतो जय किशोरी यांचा. त्यांचं खूप मोटिवेशनल आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे याच्याबद्दली स्वास्थ्याबद्दली खूप छान सांगितलं, जीवनाबद्दल सांगितलं. एक अनुभव म्हणजे एक ऐकण्यास हे झालं. बुकला पण नाही केलं, व्हिजिट केलं. खूप छान आहे. बुकचं पण उपक्रम छान आहे. नवीन नवीन पुस्तकं बघायला मिळाली. व्यवस्था चांगली गेली. व्यवस्था सुंदर, जी व्यवस्था आहे ना खूप सुंदर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.